नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र MCA CET एक्झाम 2026 याचं रजिस्ट्रेशन लवकरच बंद होणार आहे आणि हे तुमच्यासाठी फायनल रिमाइंडर असणार आहे. जर का तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर लगेच करून घ्या, कारण आता साईट स्लो होणार किंवा मग साईट बंद होण्याचे चान्सेस भरपूर जास्त असते. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बॅक ग्लोबल ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर नक्की काय आहे माहिती, चला पाहूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र MCA CET एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs असणार आहेत, फुल सिलेबस नोट्स मिळतील जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल, फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे, फुल सिलेबस MCQ सिरीज असणार आहे, सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा आहे. 9 तारखेपासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे आणि याची फीज आहे 4,000 रुपये. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्हाला दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग बघूया. तर सीईटी सेलने अशा पद्धतीने रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला नोटीस पाठवलेली होती आणि त्यात महाराष्ट्र MCA CET जे आहे त्याची 7 जानेवारीपासून सुरुवात झालेली होती रजिस्ट्रेशनची आणि त्याची एंड डेट होती की 10 फरवरी, आणि आता 3 दिवस बाकी आहेत फक्त 10 फरवरीला. त्याच्यामुळे कधीही रजिस्ट्रेशन बंद होऊ शकते. एकंदरीत जेव्हा आपण थोडा दिवस बाकी असतात, 2-3 दिवस, तेव्हा साईट स्लो होते किंवा साईट बंद होण्याचे चान्सेस भरपूर असतात. त्यामुळे साईटवर अडचणी निर्माण होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे जर का तुम्ही फॉर्म नसेल भरला तर आज भरून घ्या, कारण जास्त वेळ बघू नका. कारण एक्सटेंड होण्याची गॅरंटी 50-50% असते, ते अजून काही आलेलं नाही. एक्सटेंड होईल तर वेल अँड गुड, पण नाही होणार तर आपलं नुकसान झालं नाही पाहिजे. ठीक आहे, तर 7 जानेवारीपासून सुरू झालं होतं आणि 10 फेब्रुवारी त्याची लास्ट डेट आहे. 3 दिवसात तुम्ही फॉर्म भरून घ्या जर का तुम्ही फॉर्म भरलेला नसेल. आणि आपली एक्झाम कधी असणार आहे? आपली एक्झाम असणार आहे 30 मार्चला. ठीक आहे, तर हे सगळ्यांसाठी नोटीस आहे ज्यांनी रजिस्ट्रेशन अजून केलेलं नाही आहे आणि त्यांना करायचं आहे MCA CET 2026चं. त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्या, कारण 10 फरवरीला ते एंड होणार आहे. एक्सटेंड होईल की नाही याचे चान्सेस 50-50% आहे. ते नोटीस आल्यावर नक्की समजेल आहे. पण जर का तुमचे काही फॉर्म भरलेला आहे तुम्ही रजिस्ट्रेशन, पण काही दुरुस्ती असेल तर एडिटसाठी विंडो देण्यात येईल आहे. जर का 10 फरवरीला आपलं पूर्ण रजिस्ट्रेशन बंद झालं तर 2-3 दिवसात आपल्याला करेक्शन विंडो येण्याचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे, आणि ते येईलच आहे, त्यामुळे दुरुस्तीसाठी तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण जर का तुम्ही फॉर्म भरला नसेल तर त्यासाठी तुम्हाला टेन्शन घ्यावं लागेल, कारण नंतर साईट स्लो होण्याचे भरपूर चान्सेस असतात. त्यामुळे तुम्ही आजच रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरून घ्या, कारण आपली एक्झाम आता 30 मार्चला असणार आहे. MCA CETचा पॅटर्न आपल्याला माहिती आहे काय आहे. मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स आहे पहिला सेक्शन, ज्याच्यामध्ये 30 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. 2 मार्क प्रत्येकी प्रश्नाला असलेले आहे आणि मॅक्झिमम मार्क्स असणार आहे 60. ठीक आहे, त्यानंतर लॉजिकल आणि ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंग आपल्याला आहे सब्जेक्ट. त्यामध्ये आपल्याला 30 प्रश्न विचारले जाणार आहेत. 2 मार्क असणारे प्रत्येकी आणि मॅक्झिमम मार्क्स असणार आहे 60. इंग्लिश कंप्रेशन आणि व्हर्बल ॲबिलिटीला आपल्याला 20 प्रश्न विचारले जाणार आहे. प्रत्येकी प्रश्न 2 मार्क्स असणार आहे आणि मॅक्झिमम मार्क्स असणार आहे 40. कम्प्युटर कॉन्सेप्टमध्ये सुद्धा आपल्याला 20 प्रश्न विचारतील आहे 40 मार्कांसाठी. असं 200 मार्कासाठी आपला पेपर असणार आहे. 100 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे. ठीक आहे, इथे कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. 4 ऑप्शन आपल्याला देण्यात येईल. MCQ पॅटर्नचं आहे आणि आपलं ड्युरेशन आहे 90 मिनिटांचं. ठीक आहे, आणि आपली सीईटीची मीडियम जी आहे ती इंग्लिशमध्ये असणार आहे आपला पेपर आणि ऑनलाईन मोडमध्ये असणार आहे. हे मार्किंग स्कीम आणि ड्युरेशन बद्दल आपण बोललेलो आहोत. अ, एकंदरीत हे MCQ टाईप असणार आहे प्रश्न आणि 200 मार्कासाठी असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला 4 सेक्शन्स असणार आहे जे मी आत्ताच सांगितले. आणि जर का तुम्हाला टॉप कॉलेज हवं असेल तर 170 किंवा 150 पैकी 150 प्लस असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात. पण 170 तुम्हाला आले तर तुम्हाला टॉप कॉलेज मिळण्याचे भरपूर भरपूर चान्सेस असतात. त्यामुळे तशा पद्धतीचा तुम्ही अभ्यास करा. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं 30 प्रश्न असतात मॅथ्सचे, कम्प्युटरचे 20 प्रश्न, लॉजिकल ॲबिलिटीचे 30 प्रश्न आणि जनरल इंग्लिशचे 20 प्रश्न. नेहमी जनरल इंग्लिश आणि कम्प्युटर कॉन्सेप्ट हे तुम्हाला मार्क्स गेनिंग सब्जेक्ट आहे, त्याला सोडायचे नाही, त्या प्रश्नांना सोडायचे नाही. कारण मॅथमॅटिक्समध्ये जर का कठीण प्रश्न विचारण्यात आला तर ते तुमचे चुकण्याचे चान्सेस जास्त असतात आहे. ठीक आहे, मी रुटीनमध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितली होती 60 दिवसाची. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला डेली 6 to 7
तास आपल्याला अभ्यास करायचा आहे, 6 to 7 आवर आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये 3 तास आपल्याला मॅथमॅटिक्सला द्यायचा आहे. तर का बरं? कारण मॅथ्सची आपण जेवढी जास्त प्रॅक्टिस करू क्वेश्चन्सची, तेवढा जास्त आपला अभ्यास होणार आहे. ओके, आणि सोबतच आपल्याला सेक्शन वाईज मॉक टेस्ट सुद्धा द्यायची आहेत. त्यामुळे सेक्शन वाईज मॉक टेस्ट द्यायची त्या 3 तासामध्ये. वेगवेगळ्या टॉपिकवरचे प्रश्न सॉल्व्ह करायचे, जेणेकरून तुमची छान प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. त्यानंतर 2 तास तुम्हाला रिझनिंगला द्यायचे, त्यामध्ये पण वेगवेगळ्या टॉपिक्सवरचे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. सोबत सेक्शन वाईज मॉक टेस्ट द्यायची आहे, त्याचं अनालिसिस करायचं, नेमकं आपले कोणते वीक टॉपिक आहे, कोणते स्ट्रॉंग टॉपिक आहे, आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर 1 ते 1.5 तास आपल्याला इंग्लिशला द्यायचं आणि 1 ते 1.5 तास आपल्याला कम्प्युटर कॉन्सेप्टला द्यायचा आहे. मला इंग्लिश जमतं, मला कम्प्युटर जमतं असं म्हणून तुम्हाला त्याला दुर्लक्ष करायचं नाहीये. कारण इंग्लिश आणि कम्प्युटरच हे आपले मार्क्स गेनिंग सब्जेक्ट असणार आहेत. त्यामुळे त्याचा सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे अभ्यास करावा लागणार आहे. ओके, कारण त्यांना 20-20 प्रश्न दिलेले आहेत. 40-40 मार्क म्हणजे 80 मार्कांसाठी इंग्लिश आणि कम्प्युटर दोन्ही मिळून असणार आहे. ओके, त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. असं मिळून 6 ते 7 तास आपल्याला अभ्यास करायचा आहे. इंग्लिशची सुद्धा मॉक टेस्ट द्यायची आहे, सेक्शन वाईज मॉक टेस्ट. कम्प्युटर कॉन्सेप्टची सुद्धा सेक्शन वाईज मॉक टेस्ट द्यायची आहे, आणि सगळ्यांची मिळून, चारही सब्जेक्टची मिळून तुम्हाला फुल लेंथ मॉक टेस्ट सुद्धा द्यायचं आहे. त्याचं अनालिसिस करायचं आहे. त्यावरून तुम्हाला समजेल की तुमचं या सब्जेक्टमध्ये तुम्हाला हे वीक पॉईंट आहे, तुमचे हे स्ट्रॉंग पॉईंट आहे, आणि त्यावर तुम्हाला काम करता येईल, अभ्यास करता येईल. हे जर का तुम्ही डेली रुटीन पाळलं तर तुम्हाला नक्कीच 170+ मार्क्स येण्याचे चान्सेस असतात, म्हणजे तुम्हाला टॉप कॉलेज मिळालं समजा. ओके, तर हे रुटीन सोबत सोबत जे मी तुम्हाला म्हणाले मॉक टेस्ट वगैरे आणि सेक्शन वाईज मॉक टेस्ट, ते आपल्या बॅचमध्ये उपलब्ध आहे. आणि आपली बॅच सुरू होते आहे येत्या 9 फरवरीपासून ऑनलाईन मोडमध्ये, आणि याची फीज आहे 4,000 रुपये. आणि तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आपल्या बॅच डिटेल्समध्ये मी सांगू इच्छिते, आपलं मीडियम इंग्लिश आणि मराठी असणार आहे, आणि टोटल लेक्चर 2 ते 3, आणि लाईव्ह लेक्चर जे आहेत ते रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल आहे. इन केस तुम्ही लाईव्ह लेक्चर अटेंड नाही केलं तर तुमचं रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुम्हाला मिळेल आहे. त्यानंतर स्टडी मटेरियलमध्ये तुमच्यासाठी आम्ही प्रिंटेबल फुल सिलेबस नोट्स घेऊन आलो आहोत, लेक्चर वाईज शॉर्ट नोट्स घेऊन आलो आहोत, फ्री मॉक टेस्ट घेऊन आलो आहोत. जे मी तुम्हाला म्हटलं आहे, आता असा वेळ आहे जेव्हा आपल्याला मॉक टेस्ट देणं खूप आवश्यक आहे. ओके, मग ती सेक्शन वाईज असो किंवा फुल लेंथ असो, पण तुम्हाला मॉक टेस्ट द्यावीच लागेल, जेणेकरून तुमचा चांगला म्हणजे एकंदरीत प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे आणि कमी वेळात कसे सॉल्व्ह करायचे हे तुम्हाला आलं पाहिजे. नाहीतर अर्धा वेळ तर आपल्याला प्रश्न वाचण्यात आणि कन्फ्युजन होण्यातच जातो. ओके, कन्फ्यूज होऊ नका, व्यवस्थित प्रश्न वाचायचा आणि त्या पद्धतीनेच MCQ मधले प्रश्न ऑप्शन्स टिक करायचे. त्यानंतर 2000+ MCQs जे आहेत ते आम्ही तुम्हाला प्रॅक्टिससाठी देतोय, कारण जेवढं जास्त प्रश्नांची तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं जास्त तुमचा अभ्यास होईल आहे. ओके, अशा पद्धतीने स्टडी मटेरियल आहे, आणि स्ट्रॅटेजी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे, ती सुद्धा फॉलो करा. तुम्हाला नक्कीच जर का तुम्ही ही बॅच जॉईन केली तर नक्कीच तुम्हाला 160+ 170+ टॉप कॉलेज मिळण्याचे चान्सेस भरपूर आहेत. कारण आपण या पद्धतीनुसार, या स्टडी मटेरियलनुसार आणि त्या बॅचनुसार जातोय, जेणेकरून तुमचा पूर्ण अभ्यास होईल, मॉक टेस्ट तुम्हाला देता येईल, आणि मॉक टेस्टचे तुम्हाला अनालिसिस करता येईल. हे सगळं आम्ही तुमच्यासाठी बॅच डिझाईन केलेली आहे. ती येत्या 9 फरवरीपासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.